झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी ठाण्यात रानपोपटांच्या तस्करीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय। लाईफ फॉन अॅनिमल या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं गणेशपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी 3 तस्करांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 300 रानपोपट हस्तगत करण्यात आले आहेत। या रॅकेटचा विस्तार आणखी मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ठाणे जिल्ह्यामधल्या वज्रेश्वरी गणेशपुरी भागामध्ये अन्य मोठ्या प्रमाणावरती वन्य पशुपक्षी या ठिकाणी आढळून येतात। या पोपटांना झाडाच्या डोलीतून पकडून अशा पिंजऱ्यांमध्ये ठेवून बाहेर तस्करीला नेऊन विकण्यात येतो। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। तुम्ही बघू शकता हा जो पोपटांचा पिंजरा आहे याच्यावर 300 ते 350 पोपट बंद आहेत आणि याची तस्करी सुरू करण्यात आली होती आणि ती तस्करी गणेशपुरी पोलीस स्टेशन आणि ॲनिमल्स पीपल्स फॉर ॲनिमल्स ह्या संस्थेने हा जो डाव आहे हा हाणून पाडलेला आहे। एकंदरीतच ह्या ज्या पोपटांची किंमत आहे ती लाखो रुपयांमध्ये आहे आणि रानटी पोपट आहेत आणि ह्यांना आपण पाळणं किंवा असं विकणं हे कायद्यात बसत नाही, गैरकानूनी आहे। एकंदरीतच ह्या सर्वांचा जो भांडाफोड केलेला आहे पीपल्स फॉर एनिमल्स या संस्थेने किंवा एनजीओने, त्यांच्याकडून जाणून घ्या। चेतन, क्या कैसे ये ट्रैप लगाया गया, कहाँ से शुरुआत हुई? देखिए, हमें पता चला था क्रॉफिट मार्केट से बहुत बड़े लेवल पे वन्य जीव प्राणियों की तस्करी होती है। तो मैं क्रॉफिट मार्केट एक दिन देखने के लिए गया तो मुझे वहाँ पे एक खुलेआम पैरट बेचता हुआ एक साहिद करके आदमी मिला। ये रॉयल पेट शॉप करके एक क्रॉफिट मार्केट में पेट शॉप है, रॉयल पेट शॉप के नाम से। उसमें इब्राहिम उसका ऑनर है। तो उससे हमारा डील हुआ, हम उस पर कस्टमर बन के गए। तो हमने उससे पूछा कि हमें पैरट उड़ाने के लिए चाहिए, कितने मिल सकते हैं। तो उसने बोला आप जितने चाहोगे उतने आप पैरट्स ले सकते हो। तो मैंने बोला 300 के आसपास मिलेंगे। उसने बोला हाँ मिलेंगे। तो हमने फिर उससे थोड़ा बार्गेनिंग किया और उसे कुछ पैसा देके, कितना पैसा बोला? उसे कुछ पैसा दिया। हाँ, नहीं, कितना पैसा बोला? प्राइस कितना बोला? उसने 2000 रुपीज पर पैरट पे हमें बोला था। तुम्ही बघितलेलं आहे, खूप मोठं रॅकेट आहे हे, इंटरनॅशनल रॅकेट असू शकतं असं यांचं म्हणणं आहे आणि ह्याचा भांडाफोड करणं गरजेचं आहे। गणेशपुरी आणि या संस्थेने पहिलं पाऊल टाकलेलं आहे। यांच्याकडून ज्या जी व्यक्ती समोरचे जे आरोपी आहेत त्यांच्याकडून 350 रानटी पोपट जप्त केलेले आहे। आता हा किती मोठा रॅकेट आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।